बोनेबाई यांच्या तिथे गोपाल कृष्ण महाराजांची जन्माष्टमी, त्यावेळेला सर्वज्ञांनी तिथे त्या निमित्ताने भोजन केलेलं आहे. तांदूळ वगैरे काय असेल तिथलं आराम. तर म्हणाले, आहारो भीतरी रुधिर माये, यथा नारळी कारण. त्यांना आई म्हणलं, गोत्र जायचं बोनेबाई यांची. तर त्यांना काय होईल म्हणून ते सांगतात, नाळामध्ये जसं खोबरं सुरक्षित असतं तसं, किंवा आहाराभीतरी आहार घेतल्यानंतर जे रुधिर आपल्या शरीरामध्ये असतं सुरक्षित, तसं भक्ताच्या मात्या गोत्रया दुःख नाही. असं नारळातलं पाणी, तसं जे नातेवाईक आहे गोत्र जाईल. हा नवीन सिद्धांत आहे. आता परंपरेमध्ये काही परंपरेमध्ये आहे. त्या भक्ताच्या माता पिता होतं, त्यांच्या गोत्रजांना काय होतं, ती नागायचा होती ती मुलगी, तिथे अनेक गोत्रज असतील तिथं, म्हणून ते गोत्रजांना सुखपद देतात. जसे भक्ताच्या गोत्रजांना पितरांना देतात, तसे गोसावी भितरी सुखानंद देतात. विद्येचा प्रकाश मिळतो. माता पिता हे दोन्ही मागेला उत्तमाधिकाराने येतात. म्हणून त्यांना जे स्वामींच्या माता पित्यांना ते, पण गोत्रजांना मात्र हे देतात. असं का देतात, का होतं ना, भावाळोय. हा अधिकार कुठे जोडला, आई वडिलांचा. आपण निर्णय परंपरेत पाहतो. काय निर्णय, पोटी काय येतं, परमेश्वर परमार्गाचे पोट दोष पोटी सामावले. जे दोष पाहायचे नाही ते पाहिले. पाहिले, ऐकले आणि त्याप्रती कुठेच नातेवाईकात नाही, शेजारी पाजारी नाही, आपल्या स्वदेशात गेल्यावर नाही, आत्ताला गेल्यावर नाही, कुठेच नाही. म्हणजे तर चिंतनच नाही. विकल्प मन आहे, सगळं माहिती आहे ना, पण भाव आहे तो चतुर्विध साधनावर, गुरुकुळावर, गुरुस्रोत परिवारावर भावाळूपणाने जन्म घेतला. म्हणून जेच माता पिता स्वामींचा तेच भक्ताचा. आता ते कठीण आहे की नाही, कठीण म्हणजे काळ काय सर्व काळ सारखाच असतो, सर्व काळात लोक तसेच असतात. आता म्हणायचं विज्ञानाचा काळ आहे, असं आहे तसं आहे, तसं काय नसतो. तो जीव तसाच आहे ना, अनाधिकाळ आहे की नाही. म्हणून ते सांगतात तसा तसा तो भाव आपण असेल तर त्या गोष्टी प्राप्त होतात, नाही तर होत. अनेका भिक्षुका भावावरी थोर बुद्धी, भिक्षूचे करणी तैसा तैसाची विटंगळाचा, तय अभाव नये. जैसा अवतारू तैशीची बुद्धी, भिक्षूची आज्ञी ते आपली आज्ञी. तर हे सगळं
महाराजाच्या वाटेच्या न्याय हे सगळं आपलं समजलेलं असतं. आता हे काही अवघड नाही आहे, फक्त ते करायचं लय अवघड आहे. ऐकायला खूप छान, प्रवचन सांगायला खूप छान, महाराजाचं उदाहरण स्टेजवर द्यायला खूप चांगलं, म्हणजे आपल्यावरती पाहिजे तेव्हा मग ते सुरू राहतं आपलं तिथलं हेवा दावा ते म्हणतात भिक्षूचे आडणे ते आपली आडणी, समजून त्यानं ते आपण ते आडणीला उपयोगी गेले. नुसतं दोषपोटी सामावून राहून चालत नाही. तिथं त्याचं आडणी कुठं आडलाय तो, भैरतीचा उपद्रव आहे का, तो आजारी पडलाय का, त्याला चहा द्यायचा आहे का, पाणी द्यायचंय का, त्याला आंघोळ घालायची का, त्याला गरम गरम पथ्य चोळायचंय का, तर त्यावेळेला त्या ग्रस्ताने विश्वेचे आणि त्या उपदेश वाचनिक साधून आपली आडणी समजली. अत्यंत भावाऊपणे, तिरस्कार नाही, शब्दांमध्ये आवाज नाही, त्याचा आवाज लय मोठा मोठा करायचा आणि त्याला द्यायचा आणून त्याला, ते का नाही उपयोगी जाणं. हे ख्रिश्चन मशनरींना शिकवल्या गेलेलं. त्या दवाखान्यात तितकं प्रेम लावतात आणि त्यांचा धर्म सांगतात की छोटी, मग हजारो हिंदू ख्रिश्चन होऊन जातात. प्रेम जगात ते दुर्मिळ आहे, भाव प्रेम असं साधन जोडतात ते लोक धर्मासाठी. आवड आहे ऐकायचं करून घ्यायचं. भिक्षूचे आडणी ते आपली आहे, भिक्षूचे दुःख ते आपले दुःख. आता हे किती कठीण आहे. तहाने पोटीचे लेकरू चुकाळे, जेवढी तळमळ तेवढं ते कोणी परमार्गात आणलेला पाहिला. आपल्या पोटचं तहान लेकरू चुकल्यावर त्याला शोधण्यासाठी जेवढी तळमळ असते, किंवा ते तहान लेकरू आजारी पडल्यावर जेवढं काळजी घेतो आपण, तेवढी त्या भिक्षूची आडणी पाहून तळमळ करून ते केलं तर भवंते पाहो जाय याईच्या लेकराला, माही धावे पिताची धावे, फळाफळ तैसे भिक्षू कारण तयाशी भलते कारण व्हावे. भिक्षुक हे उच्च विचार सांगतात ते, त्या विचाराच्या तरंगामध्ये तो साधत असतो की मग शास्त्रचा अपूर्व रूढी त्याचा पक्ष आहे. ते ईश्वराने मला धाडलेला योग होता, आणि तो अनंत सृष्टीत आपण दूर केला तर आता आलेलं योग घडत मग तो दूरच जातो. तर ह्याच्या आडणी फोडणी त्याचा अहंकार जोपासतो, अशा गोष्टी त्या असतात. म्हणून ते सांगतात भिक्षू कारणे त्या लेकरासारखं ते माता पिता धावायला पळापळ करतात, जतन करतात. सर्वज्ञ म्हणतात हातीचे वहारण देखून करीत असे, कुचित मना येऊ नाही येत मनामध्ये कुचित. हे फार वर्षे सुसंस्कार लागतो, त्या रक्तात गुण पण लागतो, अनेक गोष्टी असतात ते घ्यायला. ईश्वराने एकाचा आभार मोठा आहे, दुसरेही आभार परमानंद नाही चालत, होत नाही अडणीची असं घडतच नाही. ते परमेश्वर योग आणतात पण ते असं होऊ देत शक्य नसतं, ते होतच नाही. तर म्हणून ते सांगतात जसं कुचित मना येऊन येत नाही, कुचित काय येतं मनात,
इच्छित म्हणजे काय समजा, आपल्या तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण असं ते मनामध्ये असं सारखं येत राहतं. यथा गुही नाही निळ्या पाटच असे, काय गुही नाही ते तर पाहून. म्हणून ते म्हणतात कृपेन कृपा नैन पुत्र स्वीकारती. हा हेतू त्या गोकुळाष्टमी साजरी करताना त्या पहिल्या भेटीतच म्हणल्या, एक आपले म्हणावे हो आम्हाला, तुम्ही बी आपले म्हणा आम्हाला. त्यांचा तो भाव आहे ना, ते जे म्हणाले आमच्याकडे एवढंच आहे बरं का, सकाळी पाणी भातच भेटत हो, आणि पहिल्या भेटीत जे काय होतं ते बा म्हणून नेले, हे एवढंच नाही. स्वामींनी सांगितलं बाई असं नसतं शेणाचं वगैरे. मला ठीक आहे, आम्ही होतो आणि काय हरकत नाही. मग ते उसंगी निघाले स्वामी दूध म्हणजे हो हो हे आपले म्हणा वगैरे सगळी लिळासमोर ठेवायची आणि हे लिळासमोर चिंतन करायचं. म्हणून ते सांगतात ते कृपेनी कृपाने पुत्र स्वीकार. कृपेच्या नयनाने त्या कृपेनेच पुत्रत्व स्वीकारलं. म्हणजे ती लिळा 1218 त्या कृपेने ते चांदवा बांधला, कृपेने ती फळं बिळ घेतली, हात लावला, कृपेच लहान झाली, कृपेनेच ते दुधू केलं. हा अतिउत्तम. ते मी डोळे बंद करून सांगतो त्यासाठी. तर अशा प्रकारे कृपेला बोलायचंय, कृपेच्या नयनाने, कृपेच्या ओठाने, कृपेचं दूध कृपाळूपणाने स्वीकार करा. ही असतं न्याय आपली. कृपा वशदाता ही मूर्ती वर्णन आहे आपल्या पूर्वजांनी. आहे का पाठ? तर ते असं त्या भाव विश्वामध्ये राहायचंय तुम्हाला. आणि आता हे कलियुगाचा मोबाईलचा एवढा परिणाम आहे मनबुद्धीवरती, ते आता दूर गेलं. म्हणून ते म्हणतात की नवमासा जन्मले वसुदेवा देवकी सकळ मळाचा परिसरून फेडीची आणताय. तिथे सकळ मळाचा परिसार करून नाटेत उपपत्ती मास द्या, मासावशी घाणाय परितयाची अंग न घाणाय. तैसे सकळ मळाचा नाश एके वेळी, तैसे धान्य मडका देवकी अवसाशी धान्य, प्रापके सुख लाभ कंसाशी नित्य फळ, वरठ्याशी मुक्ती तो मावळी उपजिकेशी केली विषय प्रेम मालासी देह विद्या. उद्धव देवते संगीते यथा प्रमाणे उग्रसेनाशी संबंध धान, अक्रूराशी बोकडी विद्या, शत्रू टाळी हे कंसाचे पांचे का. त्यांनी थोडक्यात सगळं कृष्ण चरित्राचा समावेश केला आणि आपल्या भावनिक चिंतनातून त्यांनी ही लीळा पाहिलेली आहे. त्यांच्या भावनिक त्यांच्या चिंतनापर्यंत जायला कितीतरी वर्ष लागतील. सप्तघटा श्रीकर प्रदानी ब्राह्मणग्रही पूजा आरोगना. आता बाणेश्वराच्या ईशान्य थोड्या दूर अंतरावर मार्तंड वीर आहे. आणि मग एक दिवस तेथे गोसावीच्या पहाड विहरणात विजय केले. तेथे पूर्वीला विटावा हरिगता डाव्या हाता सोंडेवरी आसन झाले. तो विहिरी ईशान्य मार्कंडवाड्याची ब्राह्मण एक बाई तिथे पाण्याची आली, घागर भरली,
गुडघ्यावर ठेवली आणि मागापुढा पाहिली. कोणी न देखील. कशी लीळा मांडण्याची पद्धत आहे महिबट, अति सुंदर. ती बाई तुम्हाला समोर उभा केली की अशा परिस्थितीत ते आहे, घागर भरली नाही का, विहिरीतून घागर भरून घेतली, गुडघ्यावर ठेवली, तिला डोक्यावर ठेवायचे पण त्याचा उचल नाही गेली तिला. मागं पुढं इकडं तिकडं पाहिलं, कोणी पण नाही मदत केला. तो गोसाळ्या स्वामी तिथे बसलेले आहेत. मग ती म्हणते, हा बा, नावभरी घागरीशी हातू लावा. क्षणभर म्हणाले, लावा ना का हात, म्हणाले, या इकडे. मग स्वामी उठवून घागरीशी श्रीकर लावला, डोईवर ठेवला आणि मागोती आली. यावेळी यापरी साता घटा श्रीकर लावला. आता केवळ श्रीकरी. श्रीकर आयसा भैजे सप्त घटा श्रीकर लावला. 7 घटाला 7 वेळेला 7 प्रकारचा श्रीकर दिसेल तुम्हाला. किती भाग्यवान आहे ती बाई. आणि 7 वेळ तिनं यावं. घटा सप्तपदी झाल्या. ते मोठा आहे पण. मग 7च घटाला का लावला, चिंतन करायचं. मग ते सगळं पाण्याचा कार्यक्रम आला. खाली 20 वेळ 4 वाजले. आता 30 भाता रोटे संध्या करू आला. संध्या ब्राह्मण लोक करायची पूर्वीच्या वेळेला, विहिरीवर जाऊन का नदीवर जाऊन. हा दररोज येत असेल तिथे. मग गोसाव्याचे आसनी उपविष्ट देखील श्रीचरणा लागला. विनवणे आवाराची ठेवणार. स्वामींना लगेच आणलं. पटीशाळेच्या हे स्थान नाही, शोधलं पाहिजे. पटीशाळेची मार्कंडविहिरीचं बी नाही. आता हे पटीशाळेच्या ओसईवर आसन घातलं ते नाही. तिथे गोसावी असणे उपविष्ट झाले. आणि मग ती ब्राह्मणी ते म्हणतो, ये 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 गो बाई, म्हणाले माझी बाई, ये. श्रीचरणा लाग. ती श्रीचरणा लागली. या गोसाव्याचे देखून म्हटले, आहो मी म्हणे, कोण गोसावी? ही माझ्या सप्तघटा साता हेला हातू लावला. ती सांगितलं नवऱ्याला खरं आहे ते. तो ब्राह्मण म्हणतो, अहो चांडाळी पापिनी, गोसाव्याचा करे श्री करू कैसा लाविला. अगं म्हणाले, इथं ईश्वर आहे. कसं ग म्हणाले, तू यांच्याकडून काम करून घेतलं. आणि मग ती गोसाव्याच्या श्रीचरणा लाग म्हणल्यानंतर लागली. झाली झाली दंडवते. काय म्हणाले, पाच दंडवत तसं म्हणून घे. इथून हा संस्कार दंडवताचा आहे. थोडं काही चुकलं की आपण दंडवत घालतो. त्यांना सांगितलं, घाल म्हणाले दंडवत, उठ. ते लवकरी न उठ. ते बाई असं थोडीशी न मुळत प्रसवायची असेल ती माझ्यासारखी, उठणार नाही म्हणाले. दंडवत तर करत नसती म्हणा मी कुणाला. मी का दंडवत घालून प्रसव मोडू, माझं काय. सर्वज्ञ म्हणतात, बघितलं सर्वज्ञांनी म्हणाले, अरे प्रथम वेगळं दिसते. सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही कागा याते कोपरे आता, का कोपताय म्हणाले त्यांना. कोपून राहिले, नका दंड झालेल्या. प्राणी आशी पूर्वी देखी देत हे वाट. हे वचन आहे स्वामी. वचन नाही सूत्र पाठा, हे वचन आहे दुसऱ्या पाठा. म्हणतात, पूर्वी देखी देत हे वाट. हे बुद्धी वाटते काय, एक थोडा कटिप्रदेश वगैरे. तिथले स्वामी भक्तांना
श्रीकर आठवून त्यांना फक्त श्रीकरच आठवा वाटला, मूर्तीनाथ आठवत. पण तिने मूर्ती पाहिली ना त्या बाईनं. त्यानंतर आम्हाला पाहिल्या पाहिजे हे बुद्धी. हे बुद्धी काय येते? हे बुद्धी, हिन बुद्धी हे येतात. पूर्व प्रसवांतूर असतात असल्या बुद्धी. साधूला पाहिल्यावर हे बुद्धी येते. तर माझ्यासारख्याला तर वारंवार येते हे बुद्धी. तर आपण नवरित प्रसवाचा आहे तर मला तर होईल वाटलं असणे पाहिला हे बुद्धी. सगळं तो हे करतो, तो हळहळ करतो, तो तोंडानं मनानं असं तो जमतच नाही. प्रसवाचा खूप कठीण आहे. तो सारखा आहे, तो दंश करतो. स्वामींनी बोलल्यामुळं मग ती मॅडम उठली. मग ती दंडवती झाली. मग त्याने श्रीचरण स्नान केले, विडा ओळगवला, मर्दना माजणे झाले. तिथं थोडे स्थान आहेत. बरी पूजा केली, तिथे आरोग्य झाली, गोळा विडा झाला आणि गोसावी तेथून विजय केली. तर ही आठवण ही स्मृती रुपलेल्या जोगेश्वरी दिवाळ्या भार्या जोडी उतरणे इंद्रभट्टाच्या प्रतिनिध्या सांगितलेली आहे. असा हा सप्तघट आणि किल्ल्या आपण आता आठवूया. सामान्य वनिता दर्शन प्रदान अंतर्ज्ञान करणे हे या गोसावी एकाही मुद्रिका प्रसंगी सांगितले. मग तिथून विहरणोनी मागवते सर्वज्ञ असं दररोज विहरणारा विजय करायची. सामान्य स्त्रियांच्या हाती विजय सर्वज्ञ. पूर्व पश्चिम हाटवती, दक्षिण पश्चिमी शिरा हे सगळं दिसेल तुम्हाला. स्वामींसोबत तुम्हाला आठवण करायचंय तर हे सगळं बारीक बारीक गोष्टी जाणीवपूर्वक आपल्या पूर्वजांनी नोंद केली. किंवा त्या सामान्य स्त्रियांच्या हातात स्वामींच्या सोबत जा. मग पूर्व पश्चिम हातवटी दिसेल, दक्षिण ओळी, पश्चिमी शिरा, मुक्ता स्त्रिया दोघी येतील. स्त्रियाची झळे होती. मुक्त स्त्रिया असतात काही. मुक्त म्हणजे मुक्त तसं अगदी तरी एवढ्यात या प्रिया घराच्या अंगणी होत्या. त्या दोन स्त्रिया बसलेल्या होत्या. त्यांचे गोसाव्याचे देखून स्वामी आली. समोर आली बिचारी. श्रीचरणाला लागली, दंडवत केले. गोसाव्याचे विनवणी पालवा घरून पालव झाला सर्वज्ञ. घरा घेऊन बाज सुपोतीवर ते स्थान नाही. बाज सुपोतीवर आसन झालं. श्रीचरण धुतले. गोसाव्याची बरी फोडी ओळगवल्या, विडा करून दिल्या. तो शेजारील घरीची दुसरी आली. दंडवत करून ती पण बसली आणि समीप बसली. मग तया विनेली, जी माते द्रव्य अपार, पर ते भोगी ऐसा पुरुष नाही, ते भोगेविन वाया जात असे. शेजारची बाई येऊन स्वामीच्या अंगाला खेटून बसली आणि असं ती म्हणते, द्रव्य अपार आहे, मलाही कोणी नाही म्हणाले. आता हे सगळं भोगेन वाया जाणार. गोसावी इराच्या तोंडाची सहेतुक वाच पाहिली. आता ही दुसरी मोकळी दिसेल सर्वांना. ती बाई, ही दुसरी बाई, त्या दोन बाया दिसतील तुम्हाला. ही आलेली शेजारी दिसत. आता सर्वजण प्रश्नार्थक चिन्ह श्रीमुखाची वाट पाहतात. तिच्या स्वामींचा श्रीमुख दिसेल तुम्हाला. त्या बाईच्या लक्षात आलं
जिथे घरात स्वामी बसलेले आहेत तिच्या लक्षात आलं म्हणाली भानगड आवडली. मग ती म्हणती सर्गे परते ऐसे काही म्हणतात गोसाळी मायबा गोसाळ्यांचे सेवा दास्य की ती सुसंस्कारी आहे, ती कुसंस्कारी आहे. ती भावना वेगळी आहे, तिची भावना स्वामींकडे पाहायची वेगळी आहे. ही भावनांचा खेळ असतो अष्टपैजा करताना, दुसरं काय नसतं. तुमच्या भावना आणि भाव कसा चालतो विजया करताना, स्मरण करताना, लीळा ठरवताना, हे सगळं सोडून दिले ना आपण सोडलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं गुतायचं नाही आवड वाटत. त्याच्या भावना काय आहे स्वामींना आठवायची. भावपूर्वक आठवलं तर ते दिसेल मला वेगवेगळा भाव लीळा करताना तिथे घडलेले भाव शब्दात काही व्यक्त नाही करता येत. ते तुम्हाला तसं होऊन व्यक्त व्हावं लागेल. म्हणजे सर्ग पडते म्हणाले. तुला काय वाटतं कुत्रे लाज वाटते का तुला? काय म्हणाले? अरे हे गोसाळे आहे, अरे तिचरणदोय हे मायबाप आहेत म्हणाले आपले. आता ती तिकडं सुटली चांगल्या भावनेने. स्वामी तसेच बसलेले आहेत. सर्वज्ञ म्हणतात मा मा काय म्हणत असा गोसावी मागू ठेराच्या तोंडाची वासपाती होती त्या तैसेच म्हणती एरी तैसेच निराकरिले एरीवरी कोपली. आता सगळं कोपलं, शेजारणीवरती कोपली. गोसावी तिचे शब्द ऐकून एरीची वास पाहती. तर वास पाहिल्याची वेळ आहे, एकमेव वेळ आहे पूर्ण चरित्रात. जसं बऱ्याच वेळ स्वामी वासच पाहतात, बोलतच नाही. श्रीमुख ऐसा भाविजे कैसा भाविजे जे मेघंकरी वास पाहणे. आता अशी जर आधी टाकली नवीन मूर्ती वर्णन तयार झालेलं नाही. त्या मूर्ती वर्णन बघा 7 वेळेला सर्व ज्ञानी श्रीमुख बरोबर न बोलता सगळं भांडण ऐकतं. श्रीमुख्याची वास पाहण्याची वेळ आहे. दुसरं काय सध्या अडत पण नाही ना. अडत काय आपलं अडत काहीच नाही. वास पाहिजे काय नाही. येचे शब्द ऐकून हिराची वास पाहती, हिराची वास पाहती. अशा प्रकारे सर्वज्ञांनी बराच वेळ ही लीळा केली. नंतर बस आता स्वामीचं बोलले बाई तुम्ही म्हणत असा ते नव्हते. हे स्वामींना सांगायचं आपल्यासाठी जे वचन आहे. आणि काय म्हणतात बाई तुम्ही म्हणत असा ते नव्हे, ये म्हणत असती ते होय. यावरी ती येते विशाल. आपल्या जीवनामध्ये हे असंच आहे. तुम्ही म्हणत असा ते ये म्हणत असती ते. त्या बायांनी जे म्हणलं त्या 2 बायांनी तेच आहे. काय म्हणल्या त्या गोसावी मायबा गोसाव्याचे सेवादासी हे खरं आणि ती म्हणते ते खोट. आता स्वामींकडून तुम्हाला काय हवं तर तेच हवंय ना सध्या. पदार्थ, वस्तू, प्रपंच आणि सुखभोग हवं काय तुम्हाला? हे चिंतन प्रगट होत. त्यांना काय हवंय की म्हणाले अगं माय की मावय बाप राव माय बाप नाही. सर्वज्ञांना इथे माय बाप म्हणले नाही.
आणि स्वामींनी ते मानलेलं आहे. स्वामीला ये म्हणत असती ते होय आम्ही गोसावी आणि मायबाप. हा ते बरोबर बरोबर आणि मायबापच. म्हणून तर आपण म्हणतो तुम्ही माता पिता, म्हणतो म्हणजे म्हणतोच. असं आतून मायबापचा भाव वेगळा असतो की नाही. ती पूर्ण भावनेतून म्हणते ती पण पूर्ण भावनेतून. एकाचा भावायचा एकाचा सर्व म्हणतात हे असं नाही, हे बरोबर आहे. आता जायचे बाबांना विचारलं की आतापर्यंत आलेले विडे किती चांगले होते. एकही विडा चांगला नाही, एखादा असेल. नाही की नाही. मी जायची स्थानापती बोल. सगळं सहतूक सहेतूक 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 चालू आहे. स्वामी देणारच आहेत ते. तुमचं दुःख स्वामी हरणारच आहेत ना, एवढं काय विशेष आहे. स्वामींना दुःख हारायला काय नसते एका मिनिटात. पण हे म्हणत असती ते होय. ते मायबाप म्हणून जर केलं त्या उच्च लेवलच्या भावने ते पण हरवून सगळं. सर्वांनी म्हणतात बाई एकाचा मनोभाव व्हायचा, एकाचा भाव व्हायचा. म्हणून भावाशी काही राहो राहणार, एकाची वासना ऐशी एकाची वासना ऐशी. म्हणून वासनेची प्रतिबंध नाही असं निरूपण सर्वज्ञांनी केले. आपल्या वासनेला प्रतिबंध घालावा लागतो. वासना म्हणजे काय असते. इथे शून्यता, वासनेची शून्यता झाल्याशिवाय परमार्गात प्रवेशच नाही. वासनेची म्हणून तर ते विकारी कल्प काय आहे, स्वभाव काय आहे, निरालंबनता कशासाठी, ही वासनेची शून्यता. हे वासणारच कुठंतरी तिकडे उतर नाही तर तिकडे उतर. स्वामींचं बारीक निरीक्षण आहे मानसशास्त्रात. म्हणजे तो इकडे उतर इकडे उतर, स्वभाव पाळण्याच्या वासनेत उतर, तालिंबन ओढवून काहीतरी चर्चा करत रिकामा कुठं ना करून येईल म्हणाल्या साधक. आणि सृष्टी तर माझी आहे, सृष्टीच्या सगळ्यावरती माझा अधिकार आहे. ह्याचा काय करू कुठाना काय घेणं. असं अस्थिपरीला बघा तुम्ही, रिकामाच कुठाना आहे ना. वासना शून्य, वासना शून्य होता येईल, झालं पाहिजे. म्हणून काय म्हणतात एकाची वासना अशी विपरीत आहे, एकाची वासना सुप्रीत आहे. म्हणून वासनेशी यांच्या प्रतिबंधच नाही. म्हणून तुम्हाला योग नियम प्राणायाम यम नियमांमध्ये वासनेला प्रतिबंध करावा लागतो. असं सगळ्या साहित्यामध्ये हेच आहे. कुठे जा, योगात जा, पतंजलीकडे जा, वेदांत जा, गीतेत युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य. आपण फक्त युक्त आहार विहारस्य श्लोक देतो, पण युक्त चेष्टस्य कर्म असो. इथलं कोणतं कर्म आहे, युक्त नास्तिपरीचं कर्म आहे ते चेष्टस्य. युक्त कर्म करायचंय ना आपल्याला, पूर्ण अस्थिपरीचा आचार करायचा. पुढे एक महत्वाचा, पुढे कसा श्लोक आहे तो, युक्त बोध, हा युक्त पुढचा श्लोक.
हम्म युक्त स्वप्न व बोधस्य. काय भाषा आहे कृष्ण. युक्त स्वप्न बोधस्य पुढे योगो भवती दुःख. हा इथं सगळं कारण आहे. ते स्वप्न सांगितले तिथे आहे ना. काय भाषा आहे ती. आणि तिथे बोध सांगितलंय. बोध बोध किती विचार कृष्णांचे मस्त आहे. ते नाही ते युक्त कर्म श्रेष्ठ तो युक्त कर्म बोधस्य. आणि ते भवती दुःख. ही अशी गंमत जम्मत आहे. आजूबाजूला काय चाललंय, आपल्या मनात काय चाललंय, इंद्रियात काय चाललंय, म्हणून स्वामींनी बोध दिलाय तुम्हाला. बोध बोध द्यायला किती स्वामींनी प्रयास केला. बोध कशाला दिलाय. स्वामींनी ज्ञान शक्ती स्वतःची अर्धांगिनी तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यासाठी हे वासनेचा प्रतिबंध होत नसेल तर बोधाने करावा. वासना शून्य. अशा प्रकारे हे लिहायचे थांबते.